नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-टी थ्रू यू-पी-एस-सीसाठी जी सी-ई-टी आहे तर ती दिलेली असेल आणि त्यांच्यात तुमचं जे आहे तर ते सिलेक्शन झालं असेल किंवा निवड झाली असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर त्याची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे नेमकी आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इन्फॉर्मेशन डिटेल दिलेली आहे तर ती काय आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण जे आर-टीची ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि आपण पहिला या ठिकाणी पाहू शकतो नोटिफिकेशन रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ यू-पी-एस-सी दिल्ली कॅन्डिडेट. तर अनाउन्समेंट या ठिकाणी दिलेली आहे. आपण या ठिकाणी डेट वगैरे पाहू शकतो. जसे आपण PDF या ऑप्शनवरती क्लिक करणार तर आपल्याला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण जी डेट आहे तर ती पाहू शकतो 3 फेब्रुवारी 2026 आणि महत्त्वाची सूचना दिलेली आहे आपल्याला. संघ लोकसेवा आयोग दिल्ली नागरी सेवा 2025-26 कागदपत्रे पडताळणी. तर आर-टी थ्रू आपण यू-पी-एस-सी त्या ठिकाणी क्वालिफाय झालं असेल आणि त्यानंतर तुम्ही जे प्रेफरन्स वगैरे आहे तर ते देऊन झाले असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरिफिकेशनची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे. तर ही या ठिकाणी जी बेसिक डिटेल आहे तर ती दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी या 2 दिवसात आपली जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ती मुंबई या ठिकाणी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या उपस्थित आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी राहायचं आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला त्या ठिकाणी संदर्भात जी सूचना आहे तर ती दिलेली आहे. 5 आणि 6 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला 11 ते 5 वाजेपर्यंत जे डॉक्युमेंट आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची जी मुदतवाढ आहे तर ती देण्यात येणार नाही. तर आपल्याला जे डॉक्युमेंट आहे मूळ स्वरूपात ओरिजिनल डॉक्युमेंट तसेच त्यांचे जे झेरॉक्स आहे तर ते आपल्याला घेऊन जायचं आहे. तर ते कोणती डॉक्युमेंट आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी जो कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आणि त्यानंतर रहिवासी दाखला जो आहे तर तो त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जे आहे तर ते त्या ठिकाणी 2025-26चं लागणार आहे. त्यानंतर तुमचं बॅचलर डिग्री जी आहे तर त्याचे मार्कशीट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बॅचलर डिग्री सर्टिफिकेट आहे तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी मार्कशीट आणि जे प्रमाणपत्र असते तर ते सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आपलं जे बेसिक आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, त्यानंतर CET-मध्ये आपल्याला जो स्कोअर आलेला आहे तर त्याचे जे स्कोअर कार्ड आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे आपल्याला झेरॉक्स आणि आपली जे प्रेफरन्स आपण दिलेले असणार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रेफरन्स एक्नॉलेजमेंट रिसिप्ट आपल्याला ते मिळते. आपण जे प्रेफरन्स देतो तर त्याची आपल्याला लास्टला एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट रिसीव होते तर ती सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. आणि सेकंड लास्ट आपण पाहू शकतो पासपोर्ट साईज फोटो जो आहे तर त्याची त्या ठिकाणी आपल्याला 2-4 फोटो लागणार आहे आणि दुबार योजनेचा लाभ न घेतलेले प्रतिज्ञापत्र आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. तर ते त्या ठिकाणी खाली दिलेलं आहे आपल्याला तर ते आपण पाहू शकतो. तर हे जे डॉक्युमेंट आहे तर ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल प्लस झेरॉक्स त्या ठिकाणी लागणार आहे. आपल्याला जे लोकेशन वगैरे आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ईमेल ID असेल, संपर्क नंबर असेल तर अशा प्रकारची संपूर्ण जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे प्रतिज्ञापत्र आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी दुबार लाभ न म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे तर ते आपल्याला भरून घेऊन जायचं आहे.